नमस्कार. इलेक्शन आला आणि इलेक्शनमध्ये कोण कोणाच्या क्लुप्त्या करतंय, कोण कोणाच्या खिशात हात घालतंय, कोण कोणासाठी लढतंय, या सगळ्या कारण की गोंदिया, मराठवाडा, विदर्भ हे जे काही मतदारसंघ आहेत, या मतदारसंघांमध्ये पण खूप चुरशीची लढत चालू आहे आणि त्याच्याचबद्दलचा आपला व्हिडिओ आहे की काय कसं होणार आहे, कोण निवडून येणार आहे, कोण कोणावर मात करणार आहे, सगळं जाणून घेणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, स्किप करत नका जा. चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेजारी घंटेचं बटन पण ऑन करत जा, लाईक करा. बघा, भंडारा गोंदिया हा दिग्गजांचा पराभूत करणारा मतदारसंघ अशी ओळख असून तेथील राजकीय समीकरणे प्रत्येक वेळी बदलत असतात. यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पातळीवरील पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्येच या मतदारसंघात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी साथ मिळाल्याने भाजपचे गणित यंदा काहीतरी वेगळेच झाल्याचे आपल्याला दिसते. सोपे झाल्याचेही त्यांनी मान्य केले. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदारसंघात मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचलाय. एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत बडोडे रिंगणात आहेत. अधिकृत उमेदवारांविरुद्ध भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील असंतोषाचे बंड पुकारल्याचे यावेळेस आपल्याला दिसते. भाजपचे संजय कुंभलकर हे बसपाच्या तिकिटावर, तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे दोघे अपक्ष मैदानात उतरले. वंचितचे संजय केवट यांच्या चेहऱ्याला संधी मिळाली. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकतो असा अंदाज होता. मात्र मागील 10 दिवसात त्यांची बंडखोरी निष्प्रभ ठरल्याचे यावेळेस सगळ्यांना आपल्याला दिसते. कारण की 2019च्या जर लोकसभेचा विचार केला तर निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी तब्बल 2 लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार यांचा राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना आहे. असा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचा फायदा मेंढे यांना होऊ शकतो. शिवाय मेंढे हे संघाशी जोडलेले असल्याने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहू शकतात. मतदारसंघात भाजपने संघटन मजबूत केले आहे. असे असले तरी मेंढे यांना मागील 5 वर्षात या मतदारसंघात विकास कामे केलेली नसल्याने मतदारसंघात त्यांच्यावर रोष आहे. खासदार म्हणून निवडून आल्यावरही मेंढे यांनी भंडारा नगर परिषदेचे अध्यक्षपद न सोडल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते. मेंढे यांना समर्थनार्थ त्रिशक्ती एकवटली असली तरी पक्षांतर्गत असंतोषाचा फटका त्यांना नक्कीच बसू शकतो. मोदी लाट आणि पटेलांची साथ यामुळे यावेळी त्यांची नौका पार होऊ शकते का अशी शक्यता आहे. बट महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रकाश बडोडे यांच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे पंजा हे चिन्ह पाहायला मिळणार आहे. 25 वर्षांनंतर यामुळे काँग्रेसची पारंपरिक मते त्यांना मिळू शकतात. मात्र पक्षाचे जुने आणि मोठे योगदान देणारे अनेक इच्छुक रांगेत असताना तुलनेत नवख्या बडोडे यांना पक्षाची उमेदवारी दिल्याने निष्ठावंत दुखावले गेले. त्यातच काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाई यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्याच उमेदवाराला आव्हान दिले आहे. हे करताना त्यांनी प्रशांत बडोडे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप देखील केले. अडचणीच्या काळात मीच पक्ष सांभाळला असा दावा त्यांनी यावेळेस केला. माजी मंत्री बंडू सारवदे हे सुद्धा रिंगणात आहेत. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे बंडू भाऊ यांची पवानी तालुक्यात पकड आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता तर पक्षांतर्गत धुसफूस आणि निष्ठावंतांची नाराजी बघता आता नाना पटोले हे काँग्रेसचे बडोडे यांनी कसे करायचे ते हा प्रश्न त्यांना आहे. दिवंगत यादवराव बडोडे यांचे नाव आणि त्यांची पुण्य ही बाब बडोडेंची जमेची बाजू आहे. या मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा इतिहास आहे हे येथे उल्लेखनीय. बसचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवट हे कोणाची मते घेतात ते पाहणे उत्सुक ठरणार आहे. 2019 मध्ये वंचितांचे उमेदवार 45,842 तर बसपाच्या उमेदवार 52,659 मते घेतली होती. संजय कुंभलकर तेली समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी समाजाचा कोणताही मोठा नेता त्यांच्यावर नाही. या मतदारसंघात कुणबी, तेली आणि पोवार या समाजाचे वर्चस्व आहे. कुंभलकर हे तेली तर आहे, मेंढे आणि पेडोडे हे कुणबी आहे. जातीचे निकष लावले तर पोवार समाज कोणाकडे वळतो हे त्यावर विजयाची निश्चिती ठरवता येणार आहे. पोवार समाज हा परंपरेने भाजपचा मतदारसंघ आहे. तरी समाज किंवा समाजातील जे वेगळे लोक असतात ते काय करू शकतात सांगता नाही. विकास फाउंडेशनचे संस्थापक माजी आमदार चरण वाघमारे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बट कुणाला पाठिंबा द्यायचा हे कार्यकर्ते ठरवले असे त्यांनी यावेळेस सांगितलं. कारण की माझे कार्यकर्ते हे सर्वस्व माझ्यासाठी आणि त्यामुळे हा जो मतदारसंघ या मतदारसंघामध्ये
पुढे काय होणार आहे, कारण की ज्यांना तिकीट मिळालं नाही, सपोज काँग्रेसमध्ये जे काही निष्ठावंत होते, माजी मंत्री होते, माजी सदस्य होते, त्यांना तिकीट मिळालं नाही, नवख्या चेहऱ्याला काँग्रेसने तिकीट दिलं, म्हणजे जुने होते ते त्यांच्याच विरुद्ध गेले, म्हणजे ते मतांची जे आहे ते मतांचं डिवायडेशन होणार आहे. परत समाजांमध्ये ते चोरसची लढत होणार आहे, कारण की तेली समाज आहे, कुणबी समाज आहे आणि यांचे मतविभाजन याच्यात होणार आहे. बघूया पुढे काय होणार आहे. नक्कीच कंटिन्यू आपण अपडेट याच्यावर घेत असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.